ओके. M2 फर्स्ट चॅप्टर, तुमचा आवडता पार्ट मॅथ्स 2. त्याचा पहिला चॅप्टरचं आपण स्टार्ट करतोय. अँड फर्स्ट डे, फर्स्ट चॅप्टर, डिफरन्शिएशन. आता लक्षात घ्या, डिफरन्शिएशन चालू करण्यापूर्वी जर थोडंसं लक्ष घातलं आपण बेसिककडे 11च्या, तर तुम्हाला काही गोष्टी भेटतात तिथे. लक्ष द्या. 11चं लागणार आहे का? लागणार आहे. ठीक आहे. काय काय लागतं बघू. सगळ्यात पहिले फर्स्ट ऑफ ऑल काही रूल्स बघूया आपण, जे 11ला होत आहे. रूल्स म्हणा, नोट्स म्हणा, काय म्हणायचं ते काही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. सगळ्यात पहिला एक फंक्शन असतो, त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. कोणता पण एक फंक्शन असतो, नंतर लिहा सगळे. तर त्याचा आपण काय घेत असतो? डेरिव्हेटिव्ह. युजली इफ x is a function, then its derivative आणि डिफरन्शिएशन सेम आहे बरं का. then its derivative represented as x is a function, त्याला अजून तुम्ही वेगळ्या पद्धतीने म्हणू शकतात. समजा आपण y इज अ फंक्शन ऑफ x म्हणू. y इज अ फंक्शन ऑफ x, ज्याच्यामध्ये x आहे. इन जनरल त्याला आपण काय म्हणतो? जनरली f ऑफ x इज इक्वल टू y. y इज अ फंक्शन ऑफ x. देन इट्स डेरिव्हेटिव्ह रिप्रेझेंटेड ॲज, त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं रिप्रेझेंट करतो? Therefore its derivative, बघा लिहिण्याची पद्धत सांगतोय फक्त. dy बाय dx कसं लिहितो आपण? dy बाय dx. ठीक आहे. राईटला पण हेच डी बाय डी एक्स. वायची व्हॅल्यू कोणती आहे? एफ ऑफ एक्स. ही लिहिण्याची पद्धत आहे डेरिव्हेटिव्ह. म्हणजे समजा y इज अ फंक्शन ऑफ x, y इज अ फंक्शन ऑफ x, ज्याच्या आतमध्ये x आहे असं तो फंक्शन आहे y. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह रिप्रेझेंटेड ॲज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. इट्स डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. कारण y कोण आहे? एफ ऑफ एक्स आहे. तर हे थोडंसं एक्झाम्पल जसे जसे येतील ना पुढे, तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहे. आता लगेच आपल्याला या गोष्टी समजणार नाही. आता पुढे बघूया रूल्स काय होते आणि एक्झॅक्टली त्यामध्ये टर्म्स काय काय आहेत आपण बघूयात. हा एक पहिला आपण बघितला. चला सेकंड आपण बघूया. इफ यू अँड वी आर फंक्शन्स ऑफ एक्स. जसं वाय मांडला होता ना, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, की ज्याच्यामध्ये एक्स आहे असा कोणता तरी फंक्शन, तसं यू आणि व्ही पण मांडलं आपण. काय मांडलं? यू आणि व्ही. तर समजा दोघांची जर ॲडिशन आपल्याला दाखवायची असेल, समजा यू प्लस व्ही याची ॲडिशन आहे आणि याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय, याचा काय घेतोय? डेरिव्हेटिव्ह घेतोय, डी बाय डी एक्स घेतोय. देन यू कॅन राईट डाऊन ॲज डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह पहिल्याला दिला प्लस डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याला दिला. आलं लक्षात? म्हणजे दोघांची ॲडिशन आहे, दोन फंक्शनची काय आहे? ॲडिशन आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. जे काही सांगतोय सगळं 11चं आहे, पहिली गोष्ट. ठीक आहे. कोणाचं झालं नसेल तर आता लक्ष द्या. पुढे थर्ड वन बघूया आपण. यू मायनस व्ही सबट्रॅक्शन असेल आणि त्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतायत, तर पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह.
प्लस असेल तर प्लस ठेवा, मायनस असेल तर मायनस ठेवा त्यांच्यामध्ये. यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे. ओके. यू अँड व्ही आर नॉट कॉन्स्टंट. ते कॉन्स्टंट नाहीये. दे आर फंक्शन्स ऑफ एक्स. एक्सचे फंक्शन आहे. एक्सचे फंक्शन आहे म्हणजे त्यांच्यामध्ये एक्स आहे आतमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया यू इज इक्वल टू साइन ऑफ एक्स, व्ही इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स. आतमध्ये एक्स आहे. आतमध्ये काय त्यांच्या एक्स आहे. ठीक आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर प्लस असेल तर प्लस ठेवा, मायनस असेल तर मायनस, आणि दोघांना डेरिव्हेटिव्ह डिस्ट्रीब्यूट करायचं. आता खरी गंमत पुढच्या येते. नंबर 4. समजा इंटू असेल यू इंटू व्ही, त्याचा डेरिव्हेटिव्ह. त्या दोन फंक्शनचं समजा मल्टिप्लिकेशन आहे. दोन फंक्शनचं काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे. तर त्या केसमध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो बघा. विच इज इक्वल टू फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट. म्हणजे याला असं नाही करायचं बरं का. पहिल्याला दिला डेरिव्हेटिव्ह इंटू इतर इंटू लिहिला आणि दुसऱ्याला दिला डेरिव्हेटिव्ह, असं करायचं नाही. आलं लक्षात? ओके. इफ देर इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ द टू फंक्शन्स, then first term into derivative of the second plus second term into derivative of the first. पहिली टर्म इंटू दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म इंटू पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात? हे इंटूला येतं. त्याच्यानंतर बघा नंबर 5 कडे आपण लक्ष देऊया. नंबर 5, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हियर. डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v विच इज इक्वल टू. समजा दोन फंक्शनचं डिव्हिजन आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो? याला असं नाही करायचं. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह दोघांना वाटून दिला. जसं प्लसला मायनसला वाटून देत होतो तसं नाही करायचंय. मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला? काय करायचं? डिनॉमिनेटर इंटू न्यूमरेटर्स डेरिव्हेटिव्ह, खालची टर्म इंटू वरच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, मायनस, इथं प्लस नाही आहे, इथे काय आहे? मायनस. न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर. पहिले डिनॉमिनेटर घेतला इंटू न्यूमरेटर्स डेरिव्हेटिव्ह व्ही डी यू बाय डी एक्स मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिनॉमिनेटर डिवायडेड बाय जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरचा काय? स्क्वेअर. या डिनॉमिनेटरचा काय आहे? स्क्वेअर. यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे सर, हे कुठून आलं? हे 11th आहे, बेसिक आहे आपला. सुरुवातीला 11th स्टँडर्डला तुम्हाला याचे काही रूल्स होते. ठीक आहे. मग हे 4 रूल बेसिकली लक्षात घ्या. पहिली तर डेफिनेशन लिहिलं आपण, त्याच्यानंतर पुढचे हे 4 रूल्स आहेत ज्यामध्ये ॲडिशन असेल दोघांना डेरिव्हेटिव्ह डिस्ट्रीब्यूट करा, मायनस असेल दोघांना डिस्ट्रीब्यूट करा, त्यानंतर इंटू असेल तर पहिला टर्म इंटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म इंटू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, आणि यू बाय व्ही असेल तर व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. That is denominator into numerator's derivative minus numerator into derivative of the denominator upon denominator square. हे विसरायचं नाहीये. ठीक आहे. हे आपल्याला लागणार आहे कंटिन्यू कुठे ना कुठे. ओके. मोस्टली पहिल्या एक्सरसाइज मध्ये नाही, सगळं बेसिकच लागणार आहे आपल्याला. पहिली एक्सरसाइज त्याचीच आहे पुढे जाऊन आपल्याला जरा. आता तिथे जर तुम्ही बघितलं बुक मध्ये तर तिथे आपले काही डेरिव्हेटिव्हचे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, ते आपण सगळ्यात आधी लिहून घेऊ. Derivatives of some standard functions. जे काही स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्याचं काय करायचं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे फर्स्ट. आता ज्या ज्या टर्म्स आपल्याला दिलेल्या आहे त्या आपण सगळ्याच्या सगळे घेऊ. आता एक गोष्ट लक्षात घ्या, थोडे एक तुम्हाला बेसिक आयडिया असावी म्हणून. पहिली गोष्ट तर काय, जे काही डेरिव्हेटिव्हचे जी रूट्स आहेत ना तर ते 11th स्टँडर्डलाच आहे. कोणत्या ह्याच्यात आहे? पहिली गोष्ट डेरिव्हेटिव्ह येत नाही. पहिली गोष्ट जी येते
ते म्हणजे लिमिट्स. काय ते म्हणजे जे आपण लिहितो ना, हे बघा तुम्हाला एवढं डिटेल लागणार नाही पण माहिती असू द्या. जे काय आपण dy बाय dx लिहितोय ना, मगाशी लिहिलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. रीड कसं करायचं ते सांगतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. dx नाही म्हणायचं, x म्हणायचं. लिहिताना dx लिहितो आपण. ओके, याचं मिनिंग काय माहिती का? लिमिट जो डिनॉमिनेटर आहे ना त्याला डेल्टा एक्स लिहितो विच इज व्हेरी स्मॉल व्हॅल्यू टेंड्स टू 0. लिमिट नावाचं चॅप्टर 11चा आठवत असेल जरा तुम्हाला, काही अशा नावाचं काहीतरी चॅप्टर होतं 11ला, लिमिट्स, ज्याचे जवळपास 7-8 एक्सरसाइज होते. ठीक आहे, त्यानंतर पुढे लिहितो आपण डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, वेअर डेल्टा मीन्स दोज आर व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज, ते खूप छोट्या व्हॅल्यूज आहेत. मग डेरिव्हेटिव्हचं ॲक्च्युअल डेफिनेशन किंवा लिहिताना असं लिहितात. अजून याची एक डेफिनेशन आहे मेन, पण आता त्याच्यामध्ये आपल्याला जायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी चॅप्टर जो आहे तो आपल्याला 11ला होता. आपण आता त्याचे 11चा बेस बघतोय काय काय. स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हमध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिले आपण टर्म घेऊया कॉन्स्टंट. कोणती टर्म? कॉन्स्टंट टर्म. बघा सगळ्यात पहिले, चला मी इकडे लिहितो, टेबल केलं तरी चाललं, आपण टेबलने स्टार्ट करू डिरेक्टली. ठीक आहे, मी इकडे लिहितो सिरियल नंबर, इथे लिहितो मी y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, म्हणजे फंक्शन कोण आहे आपला तो. इकडे लिहितो त्याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, म्हणजेच याला लिहिण्याची अजून एक पद्धत आहे एफ डॅश ऑफ एक्स. काय लिहितो? एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, चला तर बरं काय काय टर्म्स आहेत बघूया आपण सगळेजण. एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. बघा फर्स्ट टर्म आपण बघूया इथं. समजा आपण कॉन्स्टंट घेतला के और सी, तर कॉन्स्टंटचा जो डेरिव्हेटिव्ह म्हणजे वायला आपण एक कॉन्स्टंट मानलंय. काय मानलंय वायला आपण एक? तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? डेरिव्हेटिव्ह त्याचा येतो 0. काय येतो? म्हणजे समजा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, मी इकडे लिहितो, समजा मी इथं लिहितो y इज इक्वल टू 100. कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे ज्याच्यामध्ये एक्स नाहीये, सोप्या भाषेत आता सध्याला आपण समजून घेऊया की ज्याच्यामध्ये कोण नाहीये, एक्स नाहीये. कारण एक्स हा आपण काय मानलाय? फंक्शन. एक्सला काय मानलंय आपण? मग ती गोष्ट सोडून जो कोण असेल तो, त्याला काय मानू आपण? कॉन्स्टंट. इन जनरल त्याला सी किंवा के मानतो आपण. मग याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण dy बाय dx, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0. म्हणजे हा y आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर इट विल बी, आणि याच्यामध्ये काय आहे? कोणी कॉन्स्टंट, मायनस पण असू शकतं, -4/3, -21/9, काही पण एक्स सोडून. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा सेकंड मी इथं लिहितो के एक्स. म्हणजे बघा y इज इक्वल टू 45x, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? dy बाय dx काय येईल? लक्षात घ्या के एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे ना, इट्स ओनली के, कॉन्स्टंट राहतो. जो कोइफिशियंट आहे ना एक्सचा तो राहतो. म्हणजे हा फंक्शन आणि याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह के एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहणार? के राहणार. 45x चा डेरिव्हेटिव्ह काय राहणार? 45. तुम्ही म्हणणार सर इतक्यात कॉन्स्टंटचा तर 0 लिहिला होता, याचं 0 का नाही आलं? अरे हा डेरिव्हेटिव्ह आलं. तुम्ही फंक्शन बघा काय, के एक्स, के इंटू एक्स असेल तर तुम्ही फक्त काय लिहिणार? के. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? के. के एक्सचा डेरिव्हेटिव्ह के. आलं लक्षात? यात काय अडचण आहे तुम्हाला? मला असं वाटतं यात काय अडचण असायचं कारण नाहीये. नंबर 3 कडे जाऊया आपण. ठीक आहे, त्यांनी लिस्टमध्ये जसं दिलं तसं घेऊ किंवा ठीक आहे चला काय हरकत नाही. लॉग एक्स ई रेस टू एक्स वगैरे आहे. अजून एक सोपं घेऊया आपण. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच आहे. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? ई रेस टू एक्स. ओके, म्हणजे ई रेस टू एक्स फंक्शन आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? ई रेस टू एक्स. चला नेक्स्ट याच्यात बघूया पुढे. हेडिंग ऑलरेडी मागे लिहिली, आपण डायरेक्टली इथून लिहायला स्टार्ट करूया.
बघा तर बरं, हिअर इट इज नंबर 4. समजा ए रेस टू एक्स घेतला, काय घेतला, ई रेस टू एक्स झालं म्हणून ए रेस टू एक्स घेऊ, किंवा त्याच्या आधी एकदम एक महत्त्वाचा जो फ्रिक्वेंटली यूज होतो तो बघू, आणि त्यावरून त्याच्या रिप्रेझेंटेशनवरून दुसरा बघू, एक्स रेस टू एनचं बघूया. ठीक आहे, पहिले एक्स रेस टू एन बघू. आता याच्यामध्ये कोण दिसतोय, एक्स रेस टू एन मध्ये काय दिसतंय तुम्हाला, बुक बघायची गरज नाही, मी सांगतो तुम्हाला सगळं. हे बघा, एक्स कोण आहे, फंक्शन. एक्स कोण आहे, म्हणजे समजा मी इथं लिहितो एक्स लिहिला, रेस टू एन, एन म्हणजे काय, कोणता तरी कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आपण घेऊया इथं 12, समजा काय घेतला 12. ठीक आहे, तर एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय, हा एन खाली आणायचा, एन एक्स रेस टू, हा जो इंडेक्स होता ना त्याची व्हॅल्यू 1 ने कमी करायची. कितीने कमी करायची, 1 ने कमी करायची, एन मायनस 1 लिहायचं. म्हणजे बघा, ही जी टर्म आहे, हा जो फंक्शन आहे, एक्झाम्पल म्हणून आपण लिहितोय, ही जी व्हॅल्यू आहे याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. बघताना इथं लक्षात येतं फंक्शन रेस टू कॉन्स्टंट इन जनरल, काय ते फंक्शन रेस टू, हा खाली फंक्शन आहे, रेस टू कोण आहे, कॉन्स्टंट आहे. तर याचं काय होईल बघा, पहिले कॉन्स्टंटला खाली घ्या, एक्स रेस टू, हा जो इंडेक्स आहे तो 1 ने कमी, 12 मायनस 1 किती होईल, 11, एन मायनस 1. अवघड आहे का, ठीक आहे. त्यानंतर हा फॉर्म्युला, हे मी माझ्या मनाने लिहित नाही, तुम्हाला वाटेल हे आलं कुठून आहे, हे 11चा फॉर्म्युला आहे तुमचा. ठीक आहे, नंतर पुढे बघूया, उलट लिहिलं. आता मुद्दामून त्यांना लगेच लागोपाठ घेऊन टाकतोय आपण. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, हा कोण होता, फंक्शन रेस टू कॉन्स्टंट. इथे हा खाली एक्स आहे, एक्स म्हणजे फंक्शन, त्याच्यावरती एन, एन म्हणजे त्याच्या उलट इथे आहे. तुम्ही इथं जर बघितलं ना, ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स म्हणजे काय, ए कोण आहे, कॉन्स्टंट, एक्स कोण आहे, याच्या उलट झालं, कॉन्स्टंट रेस टू फंक्शन आलं. कोण आलं, कॉन्स्टंट रेस टू फंक्शन. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, ए रेस टू एक्स तसाच लिहायचा, इंटू लॉग ए, इंटू लॉग. त्याचं एक्झाम्पल बघूया लगेच. बघा, लक्ष द्या सगळेजण, लक्ष द्या. समजा आपण असं लिहिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ, चला हेच घेऊया, कॉन्स्टंट खाली एक्स वरती, ए रेस टू एक्स, हा कॉन्स्टंट रेस टू फंक्शन, काय लिहिणार, पहिली गोष्ट 12 रेस टू एक्स तसाच लॉग ए, ए म्हणजे कोण आहे, 12 आहे, हे त्याचं काय येणार, आन्सर. आलं लक्षात, हे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे इन जनरल. बघा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसला, नंबर 6, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन एक्स, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह लक्षातच ठेवायचं आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय. आता याच्यानंतर पुढे बघा, नंबर 7, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन, रूट एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1 अपॉन 2 रूट एक्स. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1 अपॉन 2 रूट एक्स. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1 अपॉन, यात काय अडचण आहे, ठीक आहे, ओके. हे लक्षातच ठेवायचं आहे. का लक्षात ठेवायचं, 11चा फॉर्म्युला आहे. इव्हन त्याला तुम्ही ह्या पद्धतीने काढू शकता, पण तो स्टँडर्ड आहे. बघा, रूट एक्स इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, एक्स रेस टू 1/2. मग त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर बघायला गेलं, याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो, 1/2 इथे एक्स रेस टू 1/2 एन मायनस 1, मायनस 1 केल्यावरती काय येणार, हाफ एक्स रेस टू मायनस हाफ. ठीक आहे, हाफ तसाच, एक्स रेस टू मायनस हाफ म्हणजे 1 अपॉन एक्स रेस टू 1/2, आणि रेस टू 1/2 म्हणजे काय असतो, रूट एक्स. ठीक आहे, म्हणजे याचं जे काय तुम्ही घेतलंय डेरिव्हेटिव्ह ते काय आलं, 1 अपॉन
टू रूट एक्स. ते यावरून पण सॉल्व करता येतं, पण आपल्याला तसं सॉल्व पेपरला किंवा एक्झाम्पल्समध्ये नसतं करायचं. हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणूनच यूज होतो. म्हणून आपण डिरेक्टली लक्षात ठेवणार रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1/, तो या पद्धतीने काढता येतो. ओके, आता त्यानंतर पुढे बघूया. तसंच 1/x पण आहे, पण आता त्याची लिहायची गरज नाहीये. पुढे जाऊया आपण. काय नंबर 8 साइन. हे एक्स जाऊ दे, एक्स नंतर लिहू आपण. साइन कॉस, नंतर टॅन, नंतर सेक, अजून कोण आहे कोसेकचं मायनस कोटेक, मायनस कोसेक कॉट. बरोबर आहे काय सांगा? कोसेकचा काय होता? हे सगळे लक्षात ठेवायचे. टोटल टोटल किती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे सगळ्यांचे राहणार आहे. कोसेकचा हे बघा आपण बघितलेले, काहींना आठवतंय काहींना आठवत नाहीये, त्यामुळे मी इथं मेन्शन करतोय. हे बघा साइनचं सांगा. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन, नंतर कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस कोसेक कॉट, आणि कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर. आता ऑब्विसली इथं काही लिहिलं का नाही? इकडं एक्स असेल तर इथं लिहिणार तुम्ही साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. लक्ष द्या सगळ्यांनी. साइनचा डेरिव्हेटिव्ह, साइनचा डेरिव्हेटिव्ह, साइनचा डेरिव्हेटिव्ह, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. ठीक आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह, कॉसचा डेरिव्हेटिव्ह, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, टॅनचा डेरिव्हेटिव्ह, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर. अगेन सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन. अगेन कोसेकचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक कॉट, 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 कोसेकचा डेरिव्हेटिव्ह, आणि कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा मायनस कोसेक स्क्वेअर, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर. परत बघा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा मायनस साइन, साइनचा कॉस, कॉसचा टॅनचा सेक स्क्वेअर, सेकचा सेक इंटू टॅन, सेकचा सेक इंटू टॅन, कोसेकचा मायनस कोसेक कॉट, कोसेकचा मायनस कोसेक कॉट, आणि कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर, कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर. हे बेसिक फॉर्म्युले सगळ्याच्या सगळे आपल्याला लागतात. तर इतका जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत बेसिक फॉर्म्युले जेवढे आहेत तेवढे, हे सगळेच्या सगळे आपल्याला लिहायचे आहेत, आणि हे खूप महत्त्वाचे. याच्यावरूनच आपलं पुढचा पार्ट स्टार्ट होणार आहे. बघा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, के एक्सचा के, ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स, अगेन एक्स रेस टू एनचा एन एक्स रेस टू एन मायनस 1, ए रेस टू एक्सचा ए रेस टू एक्स लॉग ए, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. अगेन आफ्टर दॅट साइनचा कॉस, कॉसचा मायनस साइन, टॅनचा सेक स्क्वेअर, सेकचा सेक टॅन, कोसेकचा मायनस कोसेक कॉट, कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर. हे स्टँडर्ड फॉर्म्युले तुमचे 11चे सगळेच्या सगळे जे आता आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, चला हे सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. लिहायला तुम्हाला 5 मिनिटं देतो. इथून लिहायला स्टार्ट करा. चला